पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये आपण सक्रिय होणार आहात। उद्यापासून परत एकदा आभार दौरा आपण करणार आहात, काय सांगाल? गेली 40 वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि मग 3 वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा आमदार, शिवसेना उपनेता अशी माझी राजकीय कारकिर्दी आपण सर्वांनी पाहिलेली आहे। 2024 सालच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने मला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु ह्या निवडणुकीमध्ये मला पदाधिकाऱ्यांनी, आमच्या शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या मंडळींनी आणि मतदारांनी मला जवळजवळ 61,000 मतदान केलं। हे मतदान मला करण्यासाठी ज्या कार्यकारिणीने माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केली, त्या कार्यकारिणीचे आभार मानावे या उद्देशाने काही दिवसापूर्वी मी राजापूरच्या कार्यकारिणीचे आभार मानले, तालुक्याच्या लांजाच्या कार्यकारिणीचे आभार मानले, दाभोळगडाच्या कार्यकारिणीचे आभार मानले, तालुक्याचे मानले। आता मी उद्यापासून माझ्या मतदारसंघातल्या लांजा तालुक्यातल्या गव्हाणे जिल्हा परिषद गटातल्या कार्यकारिणीचे पहिले आभार मानतोय। त्यानंतर उरलेल्या लांजाच्या 3 जिल्हा परिषदाच्या कार्यकारिणीचे आभार मानेन। त्यानंतर राजापूर तालुक्यातले 6 जिल्हा परिषद गट आणि 2 शहरं असा आभार म्हणून दाभोळचा आभार मानेन। आणि त्यानंतर माझा दौरा हा प्रत्येक मतदान केंद्र निहाय आणि गाव निहाय दौरा माझा चालू होईल। ज्यांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त करून, ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या शिवसैनिकांनी आणि ज्या आघाडीच्या मंडळींनी आणि मतदारांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, सर्वांची ऋण व्यक्त करणं माझं आद्य कर्तव्य आहे। आणि मग त्या भावनेने वेगळा झंझावर या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी उभा करणार आहे। भविष्यात कालघडा मिळणाऱ्या ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका विविध निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणे अग्रभागी असू आणि पुन्हा एकदा ह्या संपूर्ण जिल्ह्यावरती, मतदारसंघावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा हा कसा डौलाने फडकेल यासाठी मी प्रयत्न करत राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।